त्याने तिचा हात पकडला आणि म्हणाला, 2 दिवस थांबली असतीस तर मी पण सोबतच आलो असतो ना. कसं राहायचे आम्ही तुमच्याशिवाय. ती लाजली, म्हणाली, मला न्यायला याल ना, वाट बघेन मी. असं म्हणत ते दोघे खोलीबाहेर आले. तोच एक डब्बा हातात घेऊन सासूबाई आल्या. म्हणाल्या, बेटा सगळं घेतलंस ना. हा घे लाडूचा डब्बा, खास तुझ्या आईसाठी. त्यांना माझ्या हातचे बेसनचे लाडू खूप आवडतात. काळजी घे हं स्वतःची. ती घराबाहेर निघाली. हातात बॅग्स घेत धीर म्हणाला, वहिनी सगळं गाडीत ठेवलं आहे हां. आणि हो, लवकर या, आपला कॅरम टुर्नामेंट अजून बाकी आहे. ती हसली. सासरे डोक्यावर हात फिरवत म्हणाले, बेटा नमस्कार सांगा सगळ्यांना. ड्रायव्हर काका सांभाळून न्या आमच्या वहिनीला. सगळ्यांनी तिचा निरोप घेतला. गाडी निघाली. आता ती विचारात गुंतली. किती हे प्रेम, इतकं प्रेमळ नवरा, इतकं जीव लावणारे सासर. तिचा आनंद गगनात मावेना. आईचं घर दिसलं. बाबा बाहेरच उभे होते वाट बघत. पाहताच म्हणाले, सायली आली हो, या पटकन. आई हसत मुखाने आली, ओवाळणी करायला. भावंडांनी बॅगा गाडीतून घेतल्या. ती घरात आली आणि सगळे तिच्या अवतीभवती फिरू लागले. आई म्हणाली, तुला आवडतं ना अळूवडी, खा बरं. बाबांचे प्रश्न, काय गं बाळा, कशी आहेस. सगळे लाड करतात ना माझ्या चिमुकलीचे. थोडेसे डोळे पाणावले त्यांचे. पण सायलीचा तो थाट, तिचे आनंदाने भरलेले डोळे आणि चेहऱ्यावरचे प्रकाश पाहून त्यांना माहीत होते, मुलगी सुखात आहे. आता तिन्ही सांजेची वेळ. बाबा गेले गुरुवारच्या बाजारात. आईने भली मोठी लिस्ट दिली होती त्यांना. भावंड गेले खेळायला आणि आई देवळात जायला निघाली. सायली जेवण तयार आहे हां, भूक लागली तर जेवून घे बाळा. आज मला थोडासा उशीरच होईल, कीर्तन आहे देवळात. हो आई, जा तू. आता ती एकटीच होती घरात. अंधार पडू लागला. पावसानेही जोर पकडला होता. ती बाहेरच्या अंगणात येऊन बसली. पावसाकडे पाहत तोच तिला मोगरा दिसला. समोरच अंगणात खूप बहरला होता आणि दिव्याच्या उजेडात थोडा जास्तच खुलून दिसत होता. मोगऱ्याचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. चटकन काहीतरी आठवले तिला आणि अश्रू थांबेनाच डोळ्यातले. ते पत्र, तो मोगऱ्याचा गजरा, हा सुगंध, नदीकाठची ती संध्याकाळ, तो अखेरचा निरोप, ते डोळ्यातले अश्रू, त्याच्या चेहऱ्यावरचा राग आणि केविळवाणी झालेले ते डोळे, सगळं आठवले तिला. आणि तिचे मन प्रश्न करू लागले, कुठे आणि कसा आहेस रे.